राजेंद्र नरधरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. उद्योगधंदे आहेत आमच्या आमदारांना खासदारांना विचारायला तयार नाही होत. याचं कारण आपण निवडणुका हा खेळ समजलेलो आहोत. निवडणुकीच्या तोंडावरती येणार तुम्हाला मी हे देईन ते देईन ते देईन ते देईन ते देईन सांगायचं आणि आम्ही विसरून जाणार. पुढच्या 5 वर्षानंतर परत निवडणुका येणार, परत पैशाची रेलचेल सुरू होणार, सगळ्या गोष्टी सुरू होणार, आम्ही धमाल करणार, मजा करणार. तुमच्या घरामध्ये येणारं पाणी, त्याच्या पाण्याची पट्टी हे राजकारणी ठरवतात. तुमच्या घरामध्ये येणारं दूध, त्या दुधाचा भाव राजकारणी ठरवतात. तुमच्याकडे घरात येणारी वीज, या विजेचा भाव राजकारणी ठरवतात. आणि ते राजकारण, त्या निवडणुका तुम्ही हसण्यावारी देतो. आपण त्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. आम्ही बेरोजगार आहोत, आम्ही बेरोजगार आहोत. आमच्याकडे लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत, बलात्कार होत आहेत. आमच्याकडे या महिला असुरक्षित वाटतंय, जरा असुरक्षित वाटू देत. जरा आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतोय, वाटू देत, करू देत आत्महत्या. आमची मनच मेली. तुम्ही जर जिवंत आहात असं जर समजा तुम्हाला वाटत असेल तर आजपर्यंत जी लोक तुमच्याकडे आली, ज्यांनी मतं मागितली, त्यांना सगळ्यांना तुम्ही नाकारलं पाहिजे. ते समोर ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की मागच्या वेळेला तू आला होता त्यावेळेला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, काय झालं त्याचं. आता मी जिकडे माझं हेलिकॉप्टर थांबलं तिकडनं मी इथपर्यंत आलो, काय रस्ता आहे हा? बाजूला खडी टाकली, असा रस्ता जगात बनत नाही हो. पण याचं कारण एवढंच आहे, कारण आम्हाला काही वाटत नाही त्या खड्ड्यात जाताना. आम्ही बघ त्याला काय म्हणू आपण, त्याला आम्हाला सवयच लागली त्या गोष्टींची. मग आता काय करायचं. तुम्ही जाता का पाजायला आता परत 24 तारखेला? मी आपल्याला सर्वांना एकच गोष्ट सांगायला आलोय. 2014 साली भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा आपल्यासमोर सादर केला. महाराष्ट्रातले जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरची सगळ्यांवरची उत्तरं शोधली. उद्या राज्य माझ्या हातात देऊन बघा. बाकीच्याला दिलंच नाही की वर्ष, मग आता पुढची काही वर्ष त्यांना आराम करू देत. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला खराच विकास जर हवा असेल, ज्याला विकासाचा दृष्टिकोन आहे, मी जग बघितलेला माणूस आहे, जगामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होतात आणि विकास कसा होतो हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये अशक्य गोष्ट कुठचीच नाही. हे तुम्ही रस्ते बोलताय ना, आता इथे मी नाशिक मध्ये रस्ते बांधून दाखवले, अजूनपर्यंत खड्डे नाहीत त्याच्यावरती. किती साल झालं विचार करा, किती वर्ष झाली विचार करा. खड्ड्याशिवायचे रस्ते बांधता येतात, कंत्राटदार ते बांधू शकतात. पण कंत्राटदाराकडनं टक्के घ्यायचे बंद झाले ना तर तो कंत्राटदार नीट रस्ते बांधेल. ज्या वेळेला ही कंत्राट आम्ही नाशिकमध्ये ज्यावेळेला दिली त्यावेळेला त्या कंत्राटदारानं बोलवलं होतं. मी म्हटलं मला खड्डे नसलेले रस्ते पाहिजेत, देणार? ते बोलले देणार. म्हटलं नक्की देणार, शब्द देतोय? तो बोला नक्की देतो, मी शब्द देतो तुम्हाला. म्हटलं बांधल्यानंतर जर त्याच्यामध्ये खड्डा दिसला मला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. पण तुम्ही जाऊन बघा नाशिकमध्ये खड्डे विरहित तुम्हाला रस्ते कशाला म्हणतात ते तुम्हाला नाशिकमध्ये कळेल. सगळ्या गोष्टी शक्य आहे हो, फक्त तुमची इच्छा पाहिजे.
माझी इच्छा या महाराष्ट्राला चांगलं भवितव्य किंवा भविष्य आहे ते उज्ज्वल करण्यासाठी म्हणून मी माझं सतत डोकं चालू असतं. मला स्वप्न सतत तीच पडतात आणि मी खोटं नाही सांगत. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाहीये. मला जे जगात पाहतो मी ते माझ्या महाराष्ट्रात का नाही येऊ शकत, माझ्या महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये तरुणीमध्ये काय कमतरता आहे, काहीच नाहीये. राज्यकर्त्यांच्या आणि राजकारण्यांच्या मेंदूत कमतरता आहे. म्हणून जाता आता मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन की 20 तारीख जवळ आलेली आहे. सारखी संधी मिळत नसते बाबांनो. मी माझ्या भाषणामध्ये सांगतो सतत, या निवडणुका म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खानचे पिक्चर नाही आहेत जे शुक्रवारी पडले आणि त्यांनी दुसरा पिक्चर सोमवारी सुरू केला. इथे तुमच्या आयुष्यातले आणि आमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष जात आहेत. 5-5 वर्ष